आज आपली रेसिपी आहे पिकलेल्या केळीच्या पुऱ्या। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही केळी पिकली की काय करता? अशी केळी झाल्यावर आता मी ही केळी पिकली ना, तर त्याच्यापासून मी केळीच्या पुऱ्या बनवणार आहे। आता मी घेतली हे 3 केळी आणि जेवढी छान पिकलेली ना तेवढे पटकन स्मॅश होते ती। आता 3 केळी घेतली तर 3 केळीला प्रत्येक केळीला 1 वाटी याप्रमाणे आपल्याला पीठ घ्यायचं आहे। 1 चमचा वेलची पूड घ्यायची आणि 1 वाटी साखर घ्यायची आणि सगळं एकत्र करायचं। मी आता करून घेते आणि गरजेनुसार दूध टाकून मळून घ्यायचं। पाणी टाका, दूध टाका, काही टाका तुम्ही। हां, हे बघा आता आपण केळी स्मॅश करून घेतली। त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा वेलची पावडर टाकायची। 1 चमचा वेलची पावडर टाकली। एक वाटी पिठी साखर टाकायची आणि 3 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं। एका केळीला 1 वाटी असे गव्हाचं पीठ टाकायचं। असं थोडं थोडं टाकून आता हे पीठ मळून घ्यायचं। आता मळते मी। अशा प्रकारे हे पीठ होतं आपलं। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घ्यायच्या। अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्या केळीच्या पुऱ्या तयार। हे बघा किती सुंदर होतात। 2-3 दिवस सहज टिकतात। चला, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, कमेंट्स करा, शेअर करा। थँक्यू।